अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत आकर्षक राख्या दाखल झाल्यात। महिलांना या राख्या भुरळ घालतायत। बहीण भावाच्या पवित्र नात्याचं प्रतीक असलेला सण रक्षाबंधन साजरा होणार आहे आणि या निमित्तानं बाजारपेठेत गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। पुण्यातील बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांसह पारंपरिक गोंडा राखी विक्रीस दाखल झाली आहे। महिलांकडून राख्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली जाते। शहराच्या विविध भागांमध्ये लहान मोठ्या राखी विक्रीचे दुकानं सजल्याचं दिसतंय। परदेश तसेच शहराबाहेर कामानिमित्त असलेल्या भाऊरायांना वेळेत राखी पोहोचण्यासाठी आत्तापासूनच राखी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढलाय। चांगल्यात चांगली आणि आकर्षक राखी खरेदीस महिलांकडून पसंती दिली जाते। दुसरीकडे व्यावसायिकांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण दिसतंय। राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये राम राखी देखील आकर्षक ठरतीये। यावर्षी लाइटिंग राखीमध्ये स्पिनर लाइटिंग राखी आणि कपल राखी अर्थात महिला पुरुष या दोघांसाठीही असलेल्या राख्या बाजारात उपलब्ध झाल्या। स्पिनर राखीस असलेले बटन दाबले की विविध रंगीत लाइटिंग ही राखीची आकर्षकता वाढवते। तर कपल राखीमध्ये 2 राख्यांपैकी महिलांना सिंगल दोऱ्याची अर्थात बांगड्यांना बांधता येईल अशी लट राखी आणि तशीच बनावट असलेली डबल दोऱ्याची पुरुषांसाठी राखी हे यंदाचं नाविन्य आहे। नमस्कार, माझं नाव हार्दिक अमित बागमार। मी चिंचवड गावातनं बोलतोय। हेमांजली आर्ट्स आपल्याकडं आत्ताच नजदीकच आता 19 तारखेला रक्षाबंधन आलेलं आहे, त्यामुळे आता कस्टमरांचे इकडं तिकडं राखी खरेदीसाठी आलेले आहेत। तर आपल्याकडं विविध राखी आहे, त्यात 2 रुपयापासून आपलं स्टार्टिंग राखी आहे। त्यात आपलं विविध प्रकारची राखी म्हणजे धागा राखी, देवाची राखी, कार्टून राखी असं विविध प्रकारच्या राख्या आहेत। अयोध्याची राखी आहे आता जो आता नवीन लॉन्च झालं आहे अयोध्यामध्ये रामाची राखी आहे। त्या विविध प्रकारमध्ये कार्टूनसाठी गिफ्टिंगसाठी आपण केलेलं आहे आणि धाग्यामध्ये 2 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत आपल्याकडे राखी आहे। मुलांसाठी लाइटिंग राख्या, छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्यात। लाइटिंग, लाकडी, पपेट, कडा या राखीसह पारंपरिक देव राखी अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीत आल्यात आणि यांची किंमत सुमारे 2 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत इतकी आहे। न्यूज 18 लोकल पुणे।